पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासूनच त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली। ताफा कमी केला आणि सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणेच विमान प्रवास करत त्यांनी जनतेला इंधन बचतीचा संदेश दिलाय। याआधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आचरणामधून वेगळा पायंडा पाडला होता। पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा आहे। बुलेट चालवत विधान भवनात आलेले मुख्यमंत्री असो की मग खासगी विमान टाळत सामान्य प्रवाशांबरोबर केलेला प्रवास असो, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतःपासूनच आचरणात आणण्याची सुरुवात केली। मुख्यमंत्री शुक्रवारी बंगळुरूला जाण्यासाठी निघाले तेव्हा विशेष विमान सोडून त्यांनी पुण्यातून इंडिगोच्या विमानानं प्रवास केला। त्यांचा हाच विमानात बसलेला फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पद प्रतिष्ठा मान से बढ़ता नहीं इंसान, व्यवहारों से जीत ले वही बने महान। मोठं पद मिळालं की अनेकदा माणूस बदलतो, त्याचं वागणं बदलतं, पण मुख्यमंत्री देवेंद्रजींचं वैशिष्ट्य म्हणजे पद मोठं झालं तरी त्यांचा साधेपणा कधीच बदलला नाही। मुख्यमंत्री असतानाही सामान्य कार्यकर्त्यासारखं वागणं, बाईकवरून प्रवास करणं, विमानात इकॉनॉमी क्लासने जाणं, रांग लावणं, एअरपोर्टवर स्वतःची बॅग स्वतः उचलणं, हे फक्त कॅमेऱ्यासाठी नाहीत बरं, तर आपल्या देवाभाऊंच्या संस्काराचा, स्वभावाचा आणि शिस्तीचा भाग आहे। म्हणूनच लोकांना त्यांच्यात मोठा नेता कमी आणि आपल्या घरातला माणूस जास्त दिसतो। प्रत्येकाला तो आपला देवाभाऊ वाटतो। विधान भवनात थेट बुलेटवर येऊन त्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, अधिकारी आणि जनतेलाही इंधन बचतीचा संदेश दिला होता। त्यानंतर अन्य मंत्र्यांनी देखील ईव्ही वाहनं आणि ताफा कमी करत प्रवास करण्यास सुरुवात केली। इंधन जेवढं वाचवता येईल तेवढं इंधन वाचवा हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत। आपण हे करू शकतो। केवळ 6 महिने करायचं आहे। 6 महिन्यामध्ये विश्वाची घडी चांगली झाली की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही। ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितल्यानंतर आपला जीव देण्याकरता देखील त्या ठिकाणी आमचे मावळे तयार राहत होते, अशा या महाराष्ट्रामध्ये आपापल्या परीनं जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया। देवेंद्र फडणवीस हे नेहमीच चर्चेत असतात ते त्यांचं साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी। याआधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीतून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता। 2014ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा कधीही सिग्नल तोडणार नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। आजही त्यांची गाडी सिग्नलवर सर्वसामान्य लोकांप्रमाणे थांबते। कोविड काळात खासगी रुग्णालयात उपचार न घेता सरकारी रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर थेट स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्यात। मंत्रालयात आणि विधान भवनात थेट बुलेट चालवत प्रवास केला। विशेष विमान सोडून इंडिगो विमानानं पुण्यातून प्रवास केला। स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम नेतृत्व अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कृतीतून अनेकदा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यात त्याची तात्काळ अंमलबजावणी तर केलीच, मात्र याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासून केली। मग स्वतःच्या ताफ्यातील कमी केलेल्या गाड्या असोत किंवा त्यांनी विधान भवनापर्यंत केलेला बुलेटचा प्रवास असो, यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले देवाभाऊ संघाच्या केवळ शाखेत जाणारे स्वयंसेवक नाहीत, तर संघाची शिकवण जगणारे स्वयंसेवक आहेत। अशी त्यांची ओळख त्यांनी आचरणातून उभी केली आहे। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।